या नयना पुजारी हत्याकांड प्रकरणातील महत्त्वाचा घटनाक्रम कसा राहिला आपण पाहूयात। योगेश राऊत थंड डोक्याचा हत्यारा, नैना पुजारीचा मारेकरी। पण या थंड डोक्याच्या मारेकऱ्यानं केलेलं कृत्य तितकंच घृणास्पद आहे। योगेश राऊत हा मूळचा पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील गोळेगावचा। मोठमोठ्या आयटी कंपन्यांना लागणाऱ्या गाड्यांवरती तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा। नैना पुजारी काम करत असलेल्या सिनिक्रॉन कंपनीतही तो गाडी चालवायचा। ज्या दिवशी नैना कंपनीतून बाहेर पडली तेव्हा योगेशनं नैना यांना लिफ्ट ऑफर केली। रोजच्याच गाडीचा ड्रायव्हर असल्यानं नैनानंही होकार दिला आणि तिथेच नैनाचं चुकलं। योगेशनी नैनाला लिफ्ट दिली तेव्हा राजेश चौधरी आणि महेश ठाकूर हे दोघेही गाडीमध्येच होते। मित्राला घरी सोडण्याच्या बहाण्याने त्यांनी गाडी वाघोलीकडे घेतली। तिथे विश्वास कदम या त्यांच्या आणखी एका साथीदाराला त्यांनी गाडीमध्ये घेतलं। नैनाला चाकूचा धाक दाखवला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला। नैना अर्धमेली झालेली असताना या चौघांनीही तिच्याकडचे दागिने हिसकावले, एटीएम कार्ड काढून घेतलं आणि खराड इथल्या एका एटीएम मधून पैसे काढले आणि सर्वात शेवटी गाडीतच तिची गळा आवळून हत्या केली। हत्येनंतर ओळख पटू नये यासाठी योगेशनी दगडाने तिचा चेहरा विद्रूप केला आणि मृतदेह राजगुरुनगर जवळ फेकून दिला। नैनाच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार एरोडा पोलिसांकडे दिली होती। एरोडा पोलिसांना राजगुरुनगर जवळ एका महिलेचा अनोळखी मृतदेह सापडल्याची माहिती कळाली। पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि नैना पुजारीची हत्या झाल्याचं उघड झालं। पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, ड्रायव्हरच्या झडत्या झाल्या, कॉल डिटेल्स तपासले गेले आणि त्यात योगेश राऊतचं नाव समोर आलं। पोलिसांनी योगेश राऊतसह त्याच्या 3 साथीदारांना अटक केली आणि सुरू झाला नैना पुजारी हत्याकांडाचा खटला। अटकेच्या 1.5 वर्षानंतरच या प्रकरणाला नाट्यपूर्ण वळण मिळालं। योगेशनी आजारी असल्याचं नाटक केलं, त्यामुळे त्याला पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं। तिथे योगेशला त्याचा भाऊ भेटायला आला आणि त्यांनी योगेशकडे 4,000 रुपये दिले। त्याचवेळी योगेशनी लघवीचा बहाणा करून पोलिसांना गुंगारा दिला आणि तो गायब झाला। योगेश हडपसरवरून दौंडला गेला, दौंडहून सुरतला रेल्वेनं पोहोचला, सुरतहून त्यानं दिल्ली गाठली आणि दिल्लीहून त्यानं अमृतसरमध्ये प्रवेश केला। काही दिवस तो एका गुरुद्वारात राहिला, तिथेच त्यांनी सेवक म्हणूनही काम केलं। त्याचबरोबर रवी भल्ला हे नवीन नाव त्यांनी धारण केलं। मित्रांच्या मदतीने ड्रायव्हिंग लायसन्स काढलं, त्याचबरोबर पॅन कार्ड देखील काढलं आणि नवीन नावासह तो काही दिवसांनी दिल्लीमध्ये सेटल झाला। पण परिवाराला भेटण्याची त्याची इच्छा त्याच्या पायातली बेडी बनली। पुणे पोलीस योगेश राऊतच्या औंधमधल्या घरावरती पाळत ठेवून होते। योगेश अधूनमधून घरी यायचा देखील, परंतु वेषांतर करून। 2 वेळा एक अनोळखी इसम घरी आल्याचं पोलिसांना समजलं आणि त्यांचा संशय आणखी बळावला। पोलिसांनी योगेश राऊतच्या कुटुंबियांच्या मोबाईल कॉल्सला ट्रेस केलं आणि त्याच्यावरून त्याचा दिल्लीतला पत्ता पोलिसांनी शोधून काढला। पुणे पोलीस दिल्लीमध्ये पोहोचले आणि काही दिवस पाळत ठेवून तो योगेशच असल्याची खातरजमा केली। एकीकडे निर्भया प्रकरणामुळे पोलिसांवर दबाव वाढत होता, पण त्याच वेळी एके दिवशी योगेश आपल्या पत्नीला भेटण्यासाठी शिर्डीला येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली आणि योगेश पोलिसांच्या जाळ्यात आला। पोलिसांसोबतच्या 1.5 वर्षांच्या लपंडावानंतर योगेश राऊत सापडला खरा, परंतु याच 1.5 वर्षांमुळे नैनाला मिळणारा न्याय आणखी लांबला। मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे।